आज आपण बनवणार आहोत अगदी मोकळी, दाणेदार आणि चविष्ट साबुदाणा खिचडी। उपवासासाठी एकदम परफेक्ट। आणि अशी खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा भिजवण्याची योग्य पद्धत मी सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। सगळ्यात आधी साबुदाणा 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे। त्यानंतर फुल पाण्यामध्ये तो 5 मिनिट भिजत ठेवला होता आणि नंतर उरलेलं पाणी काढून तो एकदम थोड्याशा पाण्यात रात्रभर भिजत ठेवला होता। तुम्ही जर रात्रभर भिजवलेला नसेल तर 5 ते 6 तासात पण तो छान भिजला जातो। त्यानंतर एक साबुदाणा हातात घेऊन तो मॅश करून बघायचा आणि तो सहज मॅश झाला तर तो साबुदाणे भिजले आहे असे गृहीत धरायचे। आता खिचडीसाठी लागणारे साहित्य बघूया। त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणे घेतले होते, ते भिजून डबल झाले आहे। त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे, थोड्याशा मिरच्या, मीठ आणि 1 बटाटा किसून घेतला आहे आणि तो 2-3 वेळा स्वच्छ धुवून पूर्ण त्यातलं पाणी निचरून घेतलेलं आहे। आता कढईत तेल घेऊन आपण जो बटाटा किसला होता तो लाल होईपर्यंत परतून घेऊ। आता हा बटाट्याचा किस परतत असताना त्यात थोडंसं मीठ टाकू, म्हणजे बटाट्याची चव छान येते। आणि परतल्यानंतर तो पूर्ण काढून घ्यायचा आणि त्यानंतर हे शेंगदाणे आणि मिरचीचा कूट करून घेतलेला आहे। त्यात पहिल्यांदा शेंगदाणे बारीक करून घेतले आणि त्यानंतर मिरची टाकली, त्याने काय होतं चिकट तयार होत नाही। आणि आता ही मिरची आणि शेंगदाणे पण एकदम लाल होईपर्यंत परतून घेऊ। आणि आता हे काढून घेऊ। आता यात तेल घेऊ आणि हे शाबूत तांदूळ टाकून घेऊ। याला आता चांगलं परतून घेऊ। आता मी कढईत तेल घेऊन शाबूत तांदूळ टाकलेले आहे आणि ते चांगले आता परतून घेऊ, असे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊ। आणि त्यानंतर आपण त्यात शेंगदाण्याचा कूट आणि बटाट्याचा किस घालणार आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने खिचडी केली ना ती एकदम मोकळी होती। त्यासाठी ती रात्रीच भिजायला घालायची आणि एकदम कमी पाण्यामध्ये भिजवायची। जर जास्त पाणी घातलं तर ती चिकट होते। हे बघा एकदम मोकळी आहे। आणि रात्री जरी भिजवायची नसेल तर 5 किंवा 6 तास कमीत कमी भिजवून द्यायची। आणि याला मीडियम गॅसवर परतून घ्यायचं चांगलं। आता 2 ते 3 मिनिट लागतात याला चांगलं परतण्यासाठी। तोपर्यंत कंटिन्युअस असं हलवत राहायचं, नाही तर मग खिचडी खाली लागते कढईला। आता यात मी मीठ टाकून घेते। मीठ हे मी थोडंच टाकलेलं आहे, कारण मी बटाट्याचा किस शिजवताना पण मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे आता एकदम कमी टाकलेलं आहे। हे बघा आता खिचडीचा कलर चेंज व्हायला लागलेला। पहिल्यांदा एकदम सफेद दिसत होती, आता थोडासा कलर चेंज झालेला आहे। आता ही थोडीशी परतत आलेली आहे। आता त्यात हा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ आणि आपण जो बटाट्याचा किस तळला होता तो पण काढून टाकून घेऊ। बटाट्याचा किस आणि शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि याला 2-3 मिनिट चांगलं परतून घेऊ। हा बटाट्याचा किस मोकळा करून घ्यायचा। कच्च्या बटाट्याचा किस केल्यामुळे तो चिकट होत असतो, त्यामुळे असा थोडासा मोकळा करून घ्यायचा। परतून घेत आहे। खिचडी करताना शक्यतो सारखी हलवत राहायची, नाहीतर ती मग खाली चिटकते। हे बघा आता खिचडी, शेंगदाण्याचा कूट आणि बटाट्याचा किस एकदम हे सगळं एकजीव झालेलं आहे। हे बघा आता आपली खिचडी पण छान शिजलेली आहे, अशी दाबून बघायची। अशा सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका।